बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झालेत। 5 पैकी 3 जागांसाठी भाजपनं काल उमेदवार जाहीर केले होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेत। शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली। भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। उद्या 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल। त्यानंतर 20 मार्च पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, तर मतदानाची तारीख 27 मार्च आहे। मात्र 5 पेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार दिलेला नाही, कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे। त्यामुळे उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्यानं महाविकास आघाडीनं या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही। दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून अनेक जण या जागेसाठी इच्छुक होते, मात्र शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे। चंद्रकांत सूर्यवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रिय आहेत। महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तरी सुद्धा औरंगजेबाकडे लक्ष का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। मुघलांची निशाणी असलेला लाल किल्लाही पाडून टाका, असे आव्हाड म्हणालेत। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याच्या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुघलांची निशाणी असलेला लाल किल्लाही पाडून टाका, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असेही आव्हाड म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे। ही कबर हटवण्याचा मुद्दा जोर धरत आहे। औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे। आज राज्यभरात औरंगजेबाच्या कबरी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन केले जात आहे। विधानसभेतही हा मुद्दा गाजत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर हल्ला चढवला आहे। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचे? महाराष्ट्राचीच ही माती आहे। सौंदर्यीकरण करा किंवा करू नका, त्याबद्दल प्रश्न नाही। प्रश्न हा कबरीच आहे। एकदाची ती कबर तोडून टाका आणि एकदाचा काय तो विषय संपून टाका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले। दररोज तेच औरंगजेब सुरू आहे। महाराष्ट्रात नद्या वाहत आहेत, पाणी खूप आहे, कापसाला भाव मिळतोय, सोयाबीनला भाव मिळतोय, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत आहेत, सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरलाय, तो म्हणजे औरंगजेब। महाराष्ट्रात अनेक विषय प्रलंबित आहेत, पण त्या विषयाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर लगावलाय। इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही। औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा जोर धरतोय। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदनं महाराष्ट्र सरकारकडे ती लवकर काढून टाकण्याची मागणी केली आहे। वादाच्या पार्श्वभूमीवर कबर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र आणि गोवा प्रादेशिक मंत्री गोविंद शेंडे यांनी औरंगजेबाच्या कबरीला गुलामगिरीचं प्रतीक म्हटलंय। ते म्हणाले की 17 मार्च म्हणजेच आज शिवाजी महाराजांची जयंती आहे। आज आपण महाराष्ट्रात निषेध करू आणि छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू। शेंडे म्हणाले की औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यापूर्वी 40 दिवस त्यांचा छळ केला। अशा क्रूर शासकाची छाप का राहावी? तेलंगणातील गोशामहल येथील भाजप आमदार आणि हिंदू नेते टी राजासिंह यांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली आहे। ते म्हणाले की मी विहिंप आणि बजरंग दलाच्या मागण्यांना पाठिंबा देतो। यापूर्वी टी राजासिंह यांनी 15 मार्च रोजी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिलं होतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबर देखभालीसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनं दिलेल्या खर्चाची माहिती त्यांनी मागितली आहे। ते म्हणाले की हिंदू राजांना मारणाऱ्या, मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या आणि आपली संस्कृती दडपणाऱ्या औरंगजेबाच्या थडग्यावर सरकारी खर्च करण्याचं औचित्य काय आहे? आपल्या पूर्वजांना इतकं दुःख देणाऱ्या हुकुमशहाच्या थडग्याची देखभाल करण्यासाठी करदात्यांच्या पैशाचा एकही रुपया खर्च केला जाऊ नये, हे ताबडतोब थांबवायला हवं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन केले।
काही लोकांनी समृद्ध महामार्गाला विरोध केला होता. आम्ही सुद्धा त्यावेळी विरोधात होतो, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत मिळणारे पैसे 5 पट केले. तेव्हा विरोध करणारे शेतकरी पटक इकडून तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. शक्तीपीठाचेही तसेच होणार आहे, त्यामुळे विरोधाला विरोध करू नका असे ते म्हणाले. सद्यस्थितीत शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे. या महामार्गाला अनेक जिल्ह्यातून विरोध केला जात आहे, पण त्यानंतरही हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात नुकतेच आंदोलनही करण्यात आले, पण फरक पडला नाही. आता अर्थमंत्री अजित पवारांनीही या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. अजित पवार सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले, विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करू नये. पुढे जाण्यासाठी कर्ज काढण्याचे धाडस दाखवावे लागते. कमी टक्के व्याजाने तुम्हाला कर्ज मिळाले आणि त्यातून तुम्ही प्रकल्प उभा केला तर 1 लाख कोटीचा प्रकल्प 5 वर्षात 2 लाख कोटीवर जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचे भूमिपूजन केले आणि त्यांनीच उद्घाटन केले. हा प्रकल्प पुढे करायचा असता तर तो किती लाख कोटींना पडला असता. बीड जिल्ह्यातील वस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा आकाचा आका हे एकच व्यक्ती आहे. हाच व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सुळे यांनी हा आरोप केला असल्याचा दावा केला जातोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणासह मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केलाय. यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे लवकरच आणखी एकाची विकेट जाणार असल्याचा दावा देखील केलाय. मात्र त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ती व्यक्ती कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर दुसरीकडे आवादा कंपनी विरोधात केंद्र सरकारला पत्र पाठवणारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हिडिओ पाहणारी ती व्यक्ती कोण असा प्रश्नही उपस्थित होतोय. या संबंधात मला मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीनं फोन केला होता. ही व्यक्ती त्याची गंमत पाहत होती. ही किती विकृती आहे असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशाच्या जीवावर हे सगळं करत होती. इतकंच नाही तर आवादा कंपनीच्या विरोधात केंद्र सरकारला 3 पत्र पाठवली होती असा दावा त्यांनी केलाय. यामध्ये आवादा कंपनी ही वाईट आहे, त्यांच्याकडे चांगलं काम होत नाही, त्यांना बीडमधून बाहेर काढून टाका असा उल्लेख या पत्रात केला होता. तर दुसरीकडे कंपनीवर आरोप करणारा तोच व्यक्ती दुसरीकडे त्यांना खंडणी मागायचा असे प्रकार होत असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 2,740 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरील योजना पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी 193 कोटी रुपये खर्च करून 75 MLD योजना कधी पूर्ण करणार असल्याचा प्रश्न नियम 93 अन्वये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केलाय. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाची पाणी पुरवठा योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश उन्हाळ्यात योग्य प्रकारे पाणी पुरवठा व्हावा हा असून सध्या एप्रिल महिना लागला तरी पाणी मिळत नाही अशी माहिती देत शहराला 11 दिवसाआड पाणी मिळत असल्याची गंभीर स्थिती दानवे यांनी सभागृहासमोर मांडली. छत्रपती संभाजीनगरला 240 MLD पाणी मिळावे यासाठी ही विशेष योजना राबवण्यात येत आहे. मात्र शहराला पाण्याची तातडीने आवश्यकता असताना या योजनेचे काम पूर्ण होत नाही. महानगरपालिका आणि मनपा आयुक्त यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर 2 दिवसाला शहराला पाणी मिळू शकते अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिका सदरील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी बिलकुल लक्ष देत नाही. आगामी काळात शहराला पाणी मिळावे यासाठी जलद गतीने ही योजना राबवून 2 दिवसाला पाणी देण्यासाठी नियोजन करणार का असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतंय का असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एखादा देखावा किंवा चित्र निर्माण केलं गेलं असेल तर पोलिसांना हस्तक्षेप करायची गरज काय असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. कल्याणमधील देखाव्यावर केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचं पॉडकास्ट ऐकावं, त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी टीका सहन करायला हवी असं म्हटलंय. त्यामुळे पोलिसांवरही काही टीका झाली असेल तर त्यांनी ती सहन करायला हवी. मात्र याचा अर्थ पोलीस सरकारचा आदेश पाळत नाहीत, पोलिसांनी बंडखोरी केली आहे असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक असे पात्र आहेत की ज्यांचे चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेलाय, आणखी काही चेहरे असेच आहेत. याच्यामध्ये जयकुमार रावल यांनी बँकेमध्ये घोटाळे करून ठेवले असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
त्यांनी कोट्यावधी रुपयांचे घोटाळे केले असून ते अत्यंत गंभीर असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. कुटुंबातील कर्जदार निर्माण करून त्यांना कोट्यावधी रुपये लाटले आहेत. हे प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. फडणवीस यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रावल हे अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन लाटण्यापर्यंतची त्यांची मजल गेली होती. यावर आता उच्च न्यायालयानं देखील ताशेरे ओढले असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोगल बादशाह औरंगजेबाशी तुलना केल्याप्रकरणी भाजप खासदार नारायण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस असून त्यांची काँग्रेस बुडवण्याविषयीच नियुक्ती झाली आहे असे ते म्हणालेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. औरंगजेब एक क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा भाजप नेते माजी मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. औरंगजेब कोण होता, त्यांच्याविषयी लोक काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्या माणसाचा दाखला देत आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणारा माणूस मूर्खच असला पाहिजे. त्यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. अध्यक्षपदाचा वापर कोणत्या विषयावर करायचा हेही त्यांना माहिती नाही. त्यांची नियुक्ती काँग्रेस वाढवण्यासाठी नाही तर ती बुडवण्यासाठी झाली आहे असे ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचा संपूर्ण राजकीय इतिहास काढण्याचा सल्लाही भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मी काँग्रेसमध्ये कोणतीही महत्वाकांक्षा घेऊन गेलो नव्हतो. हा जुना विषय आहे. मी आता काँग्रेसमध्ये नाही. मला त्या विषयात पडायचेही नाही. पण हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय इतिहास काय, महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान काय, त्यांनी इतर विषयावर बोलण्यापेक्षा या मुद्द्यावर बोलावे असे ते म्हणाले. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचं वातावरण विषारी करायचे आणि स्वतःला हिंदू तालिबानी म्हणून मिरवायचं आहे. हिंदुत्वाचं विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करत आहेत. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले, मराठ्यांनी 25 वर्ष दुश्मनांना कसं झुंजवलं, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचं थडगं याच मातीत कसं बांधलं जातं, हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत असं आवाहन उद्धव ठाकरे गटानं दैनिक सामन्याच्या माध्यमातून केलंय. छत्रपती शिवरायांची आज जयंती. शिवरायांमुळे इतिहासाच्या प्रवाहाला नवं वळण मिळालं. छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील पहिल्या पुतळ्याचं अनावरण करताना 26 जानेवारी 1961 रोजी केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांनी असे उद्गार काढले होते की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचं काय झालं असतं ते सर्व जगाला माहिती आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरता फार लांब जावं लागलं नसतं. कदाचित ती तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊनही पोहोचली असती. यशवंतरावांच्या म्हणण्याचा अर्थ असा की जर शिवाजी महाराज झाले नसते तर भारताच्या आणखी बऱ्याच भूभागावर कदाचित तुमच्या माझ्या घरापर्यंतही मुसलमानांची बहुसंख्या झाली असती. त्या भूभागावरही पाकिस्ताननं दावा सांगितला असता हे सत्य आहे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप असं रामदासांनी शंभूराजांना लिहिलं तेव्हा त्यांच्या नजरेसमोर त्या तेजस्वी राजाची धीरगंभीर मुद्राच उभी असावी. शिवरायांचं नाव घेतलं की प्रत्येक मराठी माणसाचं मन उचंबळून येतं. मान अभिमानानं उंचावते आणि आदरानं लवते. शौर्य आणि सहिष्णुता, त्याग आणि तेजस्विता, औदार्य आणि सत्यनिष्ठा अशा बहुविध गुणांनी फुललेले ते महान जीवन. मराठी जीवनाशी, महाराष्ट्राच्या मातीशी, देशाच्या भाग्याशी इतकं एकरूप झालेलं शिवाजी राजांसारखं दुसरं व्यक्तिमत्व नसेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांची सुरुवात आता जय शिवराय या संबोधनाने होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. फोनवरील संभाषण आणि सार्वजनिक भाषणांच्या सुरुवातीला जय शिवराय म्हटले जाणार आहे. देशमुख यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात बजरंग दलाने केलेल्या कारसेवेच्या घोषणेकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कापूस खरेदीच्या विषयावर बोलताना देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हिताची काळजी व्यक्त केली आहे. सीसीआयने शनिवारपासून कापूस खरेदी बंद केल्याने व्यापारी फायदा घेतील आणि शेतकरी अडचणीत येतील असे त्यांनी सांगितले. सरकारने तातडीने कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राजकीय वातावरणाबाबत बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केलाय. कोरटकर प्रकरणावरही त्यांनी टीका केली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत कोरटकर नागपुरातून फरार झाल्याचे सांगून राज्य सरकारने त्यांना योग्य तो जोसे न दिल्याने जामीन मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.